चला, आज जरा सेल्फ हेल्पच्या दुनियेबद्दल बोलूया. म्हणजे हे एक असं जग आहे जे मोठमोठी आश्वासनं देतं की आयुष्य बदलेल. पण मग अनेकदा तसं का होत नाही? याच प्रश्नाचा आपण आज मागोवा घेणार आहोत. तर सुरुवात करूया एका गोष्टीपासून. ही एक खूप जुनी गोष्ट आहे, पण ती आजच्या आपल्या विषयाचा अगदी गाभा आहे. कल्पना करा, एक शिष्य आहे, तो रोज अगदी न चुकता महिनाभर गौतम बुद्धांचे उपदेश ऐकतोय, अगदी पूर्ण निष्ठेने, एकाग्रतेने. पण महिना उलटून जातो आणि काहीच नाही. तो निराश होतो. तो बुद्धांकडे जातो आणि म्हणतो, प्रभू, मी रोज तुमचं ज्ञान ऐकतोय, पण माझ्या आत काहीच बदलत नाहीये. आणि खरं सांगायचं तर हीच समस्या आज अनेकांना सेल्फ हेल्प पुस्तकं वाचताना किंवा व्हिडिओ बघताना जाणवते, नाही का? त्यावर बुद्ध फक्त हसतात आणि त्याला एक अगदी साधा प्रश्न विचारतात. ते म्हणतात, अरे, तुझं घर किती लांब आहे इथून? तो शिष्य म्हणतो, 10 कोस दूर आहे. आणि तू जातोस कसा? बुद्ध विचारतात. मी चालत जातो, असं तो उत्तर देतो. आणि मग बुद्ध तो प्रश्न विचारतात, ज्यात सगळं सार दडलेलं आहे. ते विचारतात, ठीक आहे, मग फक्त इथे बसून राहून एक पाऊलही न टाकता तू तुझ्या गावापर्यंत पोहोचू शकशील का? बस, या एका प्रश्नात सगळं आलं. ज्ञान आणि कृती यातलं अंतर एकदम स्पष्ट झालं. आणि हेच आहे या गोष्टीचं तात्पर्य. बघा, ज्ञान मिळवणं हे चांगलंच आहे, पण जोपर्यंत ते कृतीत उतरत नाही तोपर्यंत ते फक्त माहिती आहे, कागदावरची अक्षरं आहेत. खरा बदल हा नेहमी कृतीतूनच घडतो. आता या जुन्या गोष्टीतून आपण थेट आजच्या काळात येऊया, कारण बदलाचं हेच आश्वासन आज अब्जावधी डॉलर्सचा एक भला मोठा उद्योग बनला आहे. तुम्ही आकडा बघा, फक्त अमेरिकेमध्ये हा सेल्फ हेल्पचा उद्योग 11 अब्ज डॉलर्सचा आहे. म्हणजे विचार करा केवढी मोठी ही इंडस्ट्री आहे. आणि हे फक्त पुस्तकांबद्दल नाहीये बरं का. यात मोटिवेशनल स्पीकर्स आले, त्यांचे टीव्ही शोज आले, प्रचंड महागडे सेमिनार्स आणि वर्कशॉप्स आले. म्हणजे ज्ञानाचा अक्षरशः पूर आलाय आपल्यासमोर. मग प्रश्न हा पडतो की जर एवढं ज्ञान सगळीकडे उपलब्ध आहे, तर मग आजही त्या शिष्यासारखी अवस्था अनेकांची का होते? सगळं ऐकून वाचून सुद्धा आतून खरा बदल का जाणवत नाही? याचं उत्तर कदाचित सेल्फ हेल्पमधल्या काही छुप्या धोक्यांमध्ये दडलेलं आहे. चला, आपण अशा 5 मुख्य धोक्यांवर एक नजर टाकूया. पहिला धोका, खरं तर हा खूप मोठा धोका आहे. तो म्हणजे सेल्फ हेल्पमुळे हतबलता वाढू शकते. म्हणजे कसं बघा, जी व्यक्ती आधीच ओके आहे आणि तिला ग्रेट व्हायचंय, ती या सल्ल्याकडे एक टूल म्हणून पाहते. पण जी व्यक्ती स्वतःला बॅड समजते आणि तिला फक्त ओके व्हायचंय, तिच्यासाठी तोच सल्ला स्वतःच्या अपयशाचा आणखी एक पुरावा बनतो. बघ, मला हेही जमत नाही, ही भावना अजून घट्ट होते. दुसरा धोका आहे टाळाटाळ करण्याचा एक हुशार मार्ग. म्हणजे सेल्फ हेल्पची पुस्तकं वाचताना किंवा व्हिडिओ पाहताना असं वाटतं की आपण काहीतरी करतोय, आपण प्रगती करतोय. पण खरं तर आपण खरी कृती करण्यापासून पळ काढत असतो. हे उदाहरण एकदम परफेक्ट आहे. खरं सांगा, एखाद्याला डेटवर विचारायची जोखीम पत्करण्यापेक्षा डेटिंगवर 4 पुस्तकं वाचणं किती सोपं आहे, नाही का? इथे माहिती गोळा करणं हे कृतीची जागा घेतं. काम केल्याचा फक्त आभास निर्माण होतो. आता तिसरा धोका, हा आहे मार्केटिंगचा सापळा. बघा, हा एक उद्योग आहे आणि त्यांचा उद्देश अनेकदा कायमस्वरूपी बदल घडवण्यापेक्षा बदलाची एक फीलिंग देणं हा असतो. एक तात्पुरता आशेचा किरण दाखवला जातो. आपल्याला क्षणभर बरं वाटतं, पण मूळ प्रॉब्लेम तसाच राहतो. आणि मग आपण पुन्हा नव्या पुस्तकाच्या, नव्या कोर्सच्या शोधात लागतो. चौथा धोका तर खूप गंभीर आहे. तो म्हणजे वैज्ञानिक पुराव्यांचा अभाव. अनेक लोकप्रिय सेल्फ हेल्प आयडियाजला काहीही सायंटिफिक आधार नसतो. आणि मग काय खरं, काय खोटं हे तपासण्याची सगळी जबाबदारी आपल्यावरच येऊन पडते. उदाहरणार्थ, इथे बघा, माइंडफुलनेस म्हणजे सजगता किंवा रोज डायरी लिहिणं, या गोष्टींना विज्ञानाचा थोडाफार आधार आहे. पण दुसरीकडे लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आकर्षणाचा नियम किंवा NLP किंवा क्रिस्टलने उपचार करणं, यांसारख्या गोष्टींमागे कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा सापडत नाही. आणि हे सगळे धोके आपल्याला एका मोठ्या विरोधाभासाकडे घेऊन जातात. एक पॅराडॉक्स, जो या सेल्फ हेल्प इंडस्ट्रीच्या अगदी मुळाशी आहे. तो विरोधाभास असा आहे की खरी प्रगती तेव्हाच सुरू होते जेव्हा एखादी व्यक्ती हे मान्य करते की मी जशी आहे तशी ठीक आहे,
जेव्हा आपण स्वतःला तुटलेलं किंवा सदोष मानणं थांबवतो आणि हे स्वीकारतो की आपल्याला कोणीतरी येऊन दुरुस्त करण्याची गरज नाही, तेव्हाच खऱ्या अर्थाने सुधारणेला वाव मिळतो. आणि म्हणूनच हे कटू सत्य समोर येतं की ज्या लोकांना सेल्फ हेल्पची सर्वात जास्त गरज वाटते त्यांनाच त्याचा फायदा सर्वात कमी होतो. उलट जे लोक आधीच एका चांगल्या स्थितीत आहेत त्यांच्यासाठी ते जास्त प्रभावी ठरतं. याचा अर्थ काय? तर सेल्फ हेल्प हे सेल्फ इम्प्रूव्हमेंटसाठी आहे, सेल्फ रिप्लेसमेंटसाठी नाही. म्हणजे स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी आहे, स्वतःला पूर्णपणे बदलून दुसरीच व्यक्ती बनण्यासाठी नाही. तो प्रयत्न बहुतेक वेळा फोल ठरतो. तर मग प्रश्न उरतो की खरा बदल नेमका सुरू कुठून होतो? जर उत्तर दुसऱ्या पुस्तकात नाहीये, तर मग ते आहे तरी कुठे? चला, ह्या चर्चेच्या समारोपाकडे वळूया. आणि उत्तर आपल्याला पुन्हा त्याच गौतम बुद्धांच्या गोष्टीकडे घेऊन जातं. खऱ्या बदलाचा मार्ग अगदी सोपा आहे, फक्त 2 पायऱ्यांचा. पहिली पायरी, स्वतःला स्वीकारा. आपण तुटलेले किंवा सदोष नाही आहोत हे मनापासून मान्य करा. आणि दुसरी, सर्वात महत्वाची पायरी, कृती करा. जे काही ज्ञान मिळवले आहे ते प्रत्यक्षात जगा. अगदी त्या शिष्याप्रमाणे ज्याला घरी पोचण्यासाठी चालावंच लागलं. आणि शेवटी हा एक प्रश्न, जो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. जर बदलाचं खरं उत्तर पुढच्या पुस्तकात नाही, पुढच्या वर्कशॉपमध्ये नाही, तर मग ते आहे कुठे? कदाचित ते उत्तर नेहमीच आपल्या आतच होतं.